कोल्हापूर हे शौकीनांचं शहर आहे. इथे कुणाला कुठला शौक असेल याचा नेम नाही. आता कोल्हापुरातल्या हौशीपुरांनी आपल्या स्प्लेंडर बाईकना घेऊन बाईक सौंदर्य स्पर्धेचं आयोजन केलंय. या चकाचक देखण्या बाईक कुठल्या शोरूम बाहेरच्या नाहीत. राजारामपुरीमध्ये क्लीन स्प्लेंडर स्पर्धेत दाखल केलेल्या हौशी मंडळींच्या या दुचाकी आहेत. विशेष म्हणजे या सर्व दुचाकी चक्क 5 ते 10 वर्ष वापरलेल्या आहेत. मात्र अत्यंत काळजीपूर्वक जपलेल्या या बाईकना चकचकीत आणि आधुनिक रूप दिलं गेलंय. मोबाईल रिचार्ज, रिमोटवर लाईट, हॉर्न आणि आग नियंत्रक संच या आणि इतरही सुविधा या गाड्यांवर पाहायला मिळतात. गाडीला मोबाईल चार्जर आहे, मोबाईल स्टँड आहे की जेणेकरून आपण प्रवासात वगैरे जाताना आपली मोबाईलची जर बॅटरी डाऊन झाली तर आपण मोबाईल चार्जिंग करू शकतो. आणि गाडीला पुन्हा रिमोटवरती हॉर्न वगैरे वाजतात. फायर स्टॉप आहे की जेणेकरून गाडीला आग वगैरे लागली तर आपण ती विझू शकतो. आपल्या कोल्हापूरच्या हैसियत अशी चांगली आहे की ज्या गाड्या आपण बघत आहे हे एक शौक आहे आपल्या इथल्या लोकांना, ते आपण जगासमोर दाखवतोय. नुसती सजावटच नाही तर सामाजिक भान जपण्याचा प्रयत्नही दुचाकी मालकांनी केलेला पाहायला मिळतोय. फायर ब्रिगेड आहे आपल्या गाडीला, काय आग वगैरे विजवायला लगेच पेटलं तरी परत दवाखान्याची सुविधा लगेच ताबडतोब होतात तिथल्या तिथंच. त्यानंतर परत स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा, लेक वाचवा अभियान, ते सगळं आपल्या गाडीवर स्टिकर वगैरे सगळं आहे. जे काही करायचं ते मन लावून करायचं हे कोल्हापूरकरांचं वैशिष्ट्य. त्याची झलक या आगळ्या वेगळ्या स्पर्धेतून पाहायला मिळाली. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.